काय झालं सुनबाई? काय रडतेस? तुम्हाला जर माहिती होता तुमचा मुलगा एवढा कंजूस आहे तर माझा कशाला लग्न लावला त्याच्या बरोबर? का असा का बोलतेस? मी बोलली मला पार्लर साठी पैसे द्या तर मला बोले जा तुझ्या कंजूस सासूकडनं घे. हे ऐकायला माझं लग्न केलात? असा बोलला तो? हा. थांब, हे घे पैसे. काय तुला हवा तो घेऊन ये. आता ह्याच्या पुढे पैसे लागले तर माशी माग, त्याशी मागू नको. ठीक आहे सासूबाई. यही नहीं, अभी और सुनिए. काय ग, काय झालं? मी जर काम करत असते रे तर सासूकर भीक मागायची गरज नसती पडली. काय एवढं काय झालं? मी बोलली मार्केटला जाते भाजीला तर थोडे पैसे द्या. बोलले जा तुझ्या कंजूस नवऱ्याशी माग. मी काय तुझा ठेका घेतलाय अशी बोलल्या. आईला अशी बोलली ती? इथे हे घे पैसे. जा तुला काय घ्यायचं ते घे. ठीक आहे. कंजूस सासू. कंजूस नवरा. बनाया तुमको. काय हा पसारा? सून आणली ती ही कामाची नाही धामाची. काय लेकाला माझ्या ठेवले बावरीच करून शेणी. आई आइए आप ही की कमी थी. आलीस महाराणी, हा पसारा करून काय ठेवलायस? सासूबाई एक प्रश्न विचारू? विचार, तुला तीच काम आहेत. भेंडीच्या झाडाला काय लागतं? भेंडी. टमाट्याच्या झाडाला काय लागतं? टमाटी. वांग्याच्या झाडाला काय लागतं? वांगी. तुला काय कामधंदा नाही, मला फालतू प्रश्न काय विचारतेस? सासूबाई ह्यासाठी विचारते, तुमचा मुलगा माझ्याशी 2 मिनिटं जरी गोड बोलला तर तुम्हाला मिरची का लागते? अब आहे ना लाईन पे. नेहा, मी काय विचार करतोय, आज वर्षाचा पहिला दिवस आहे ना. अच्छा. पोटबीट पण लय वाढले. विचार करतोय जिम जॉईन करू. काय वाटतं तुला? भल्या जेवतायस तर पुऱ्यातला ताट उचलायचा माहिती नाही ना, पैसे देऊन लोकांची वजीव त्याला चाललायस काय? हो बरोबर बोलता आई तुम्ही. बिघडत चाललं नुसतं ते. आई आम्ही देवदर्शनासाठी बाहेर चाललोय तर ताई कधी येणार आहेत? ताई, मला काय माहिती? मग सासूबाई ताईंना माहिती नाही का आम्ही देवदर्शनाला चाललो ती? काय तिला कोण सांगल? तिला काय स्वप्न पडलाय इकडे यायला? मग तुम्ही सांगितलं नाही ताईंना? मी का सांगू, मला काय गरज? अच्छा, तुम्ही तर सगळ्या गोष्टी ताईंना सांगता पण हे नाही सांगितलं. हा बघ, मला नाही सवय इकडचं तिकडं करायची. अच्छा. मी राहिली एकटी, मला नाही कुणाची गरज. माझ्या लेकीने नाही माहिती कुणीकडे जातच ना कुणीकडे राहतच ती. अच्छा 1 मिनिट थांबा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा बहिणी. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काल वांग्याची भाजी करपली. वांग्याची भाजी? आई तर बोलली भेंडीची भाजी काढली म्हणून. हा भेंड्याची भाजी करपली. आणि ना माझ्याकडनं भांडी घासताना काचेचा कप फुटला. काचेचा कप नाही बहिणी, काचेचा मोठा ग्लास तुटला म्हणत होती आई. हा माझ्याकडनं काचेचा ग्लास फुटला. आणि ना आज मी हिरव्या रंगाची साडी नेसले. हिरव्या रंगाची साडी? पण आई तर बोलत होती की 2000चा ड्रेस घातला म्हणून. काय सासूबाई तुम्ही तर सगळं माझ्या उठता बसता खबर देता. मग आम्ही देवदर्शनाला जातोय तर ही गोष्ट सांगितलंच नाही ताई ना. आता नीट सांगा ताई कधी येते त्या? तू गेलीस का अर्ध्या तासाने येईल. जावे माझा चांगला आहे कारण तो माझ्या लेकीला खुश ठेवतोय. लेक माझा वाईट आहे कारण तो माझ्या सुनेला खुश ठेवतोय. आई चला आपण दोघे आज जाऊ हॉटेलला जेवायला बाहेर. दोघच? हा जाऊ ना. सुनबाईला पण घे. अगं तिला कशाला घरात कोणतरी राहायला पाहिजे आणि कशाला काळजी करते. चला येताना आपण पार्सल घेऊन येऊ ना. तिला कसं आपण टाकून जायचं? नुसतंच घर कसं बंद करून जायचं आहे ना. ठीक आहे चल निघ तू तयारी कर.
हे घे पार्सल, जेवून घे. आलात जेवून तुम्ही? मला का नाही घेऊन गेलात? वाईट वाटतं ना? अगं मग तूच विचार कर, तुझ्या म्हणण्यानुसार ज्या वेळेला आपण हॉटेलला जेवायला जातो आणि आईला घेऊन जात नाही, मग तिच्या जीवाला किती वाईट वाटत असेल. सेम असंच, जसं तुला आज पार्सल आणून दिलं तसं तिला आपण पार्सल आणून देतो, तिच्या मनाला किती वाईट वाटत असेल. आज तुझ्यासोबत हे घडलं म्हणून तुला वाईट वाटतंय. चुकलंच माझं. आई, चुकलंच माझं. असू नये लेकी, मी पण तुला ते लेकच मानले. तुम लोग कहाँ रहते हो? हम लोग ये शनि भाई के घर के सामने रहते हैं. अबे शनि नहीं, गुरु गुरु. हाँ गुरु गुरु. गुरु कहाँ रहता? वो हमारे घर के सामने रहता है. तमिल. तुम लोग कहाँ रहते हो यार? हम लोग आमने सामने रहते. क्यों? इसकी तो मारी सोचियो. यार पागल है. ए परा, हिला काय झालंय तो बघ, सकाळपासून काम नाही करी. ज्या वेळेला घरात एवढी कामं पडलेत, कामं नाही करायचे, जी कामं पण बापूच करणार येऊन. आळशी झाले नसती. अरे मेल्या, हिला नाही बोलत, मशीन काम नाही करी, तिला बोलताय. हो, आईनं सांगून ठेवा, सकाळी कपडे सुकत टाकलेले ते काढायला विसरली तर तिथून बरोबर चालू झाले. अच्छा. सकाळी लवकर उठते, दिवसभर कामा करते, राब राब राबते, ते नाही त्यांना दिसत. काय ग, तिकडे नल चालू ठेवलाय ना, इकडे बुमलत येऊन बसलेस. अहो मी नाही, ह्याने चालू ठेवलेला. ए मी नाही. लक्ष कोण ठेवणार? अहो, आईने तुम्हाला एवढं मारलं तर तुम्हाला काय वाटलं नाही? कसं आहे ना, आई जे मारते ना ते माझ्या फक्त अंगाला लागतं, मनाला नाही. तू कधी खाल्लंय का तुझ्या आईच्या हातचा मार? कधी चिडली तू तिच्यावर? कधी तिरस्कार केलाय का तिचा? नाही ना? मग तिला पण तुझी आई समज की. पण त्यांनी पण माझ्याशी मुलगी समजून बोललं पाहिजे ना. अगं हो, बोलतो मी तिच्याशी, पण तू पण मुलीसारखं काहीतरी प्रेम करून बघ ना. तिच्या वागण्यात काय फरक पडतं काय? बाकी मी तर बोलणारच आहे. आई, तुम्ही खूप दमला असाल ना काम करून, मी तुमच्यासाठी चहा बनवते. अगं बस ग, तू पण दमली असशील. दिवसभर तू पण काम करतेस, मला काय दिसत नाही काय? ए, तू काम तिकड दोघींकडे म्हणून हसतायस, जा आमच्या दोघीसाठी चाय घेऊन ये. चला, आई जेवण करायचं आहे. हा, मग आपण दोघींनी करू. ए, तू काय बघत वाटलं, जा मला चाय घेऊन ये. अजून गेलाच नाही, जा चाय घेऊन ये. कोणाचा फोन आहे? आईचा. हॅलो. हा आई, खूप दिवसांनी फोन केलास. हो ग, टाइम नाही भेटत. काय करतेस तू? काय ना, आताच भांडी घासली, जेवली, भांडी घासली. काय जेवण बनवलेलास? मटर फ्लावरची भाजी. सुनबाई, हा आई, तुला नंतर फोन करते, सासूबाई बोलवते. तुला वाईट नसेल वाटत तर एक बोलू? बोला ना सासूबाई, मला कशाला वाईट वाटेल. सुनबाई, सासरच्या गोष्टी माहेरच्या लोकांना जर नाही सांगितल्यास तर आपला घर स्वर्गासारखा सुंदर असत. अच्छा. तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर मी एक बोलू सासूबाई? ठीक तसंच सासू जर आपल्या घरातल्या गोष्टी लेकींना नाही सांगणार तर तेच घर स्वर्गाहून सुंदर असेल. बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो. अब सुनबाई, तू असा काय पुण्य केला होतास जी माझ्यासारखी सासू तुला भेटली? पुण्य? मी ना लग्नाच्या आधी एका दिवशी एका नदीमध्ये 1 रुपया टाकलेला. मग ना देव मला प्रसन्न झाले आणि बोलले, 1 रुपयामध्ये अशीच सासू भेटणार, मंगरी. आणि मुंबईला कशा जायला पाहिजे? कोकण काय ओस पडलेला आहे? कोकणात सगळं आहे. मी सांगणार तिथे. अरे ता कोकणी रानमाणूस बिचारा दमला कोकणचं महत्व सांगून तुम्हाला. आणि
हे कोकणचं मत तुम्हाला नाही कळलं, पण त्या परप्रांतीय लोकांना कळलं. तर इकडे कोकणात आले, जमिनी घेतल्यानी, बिझनेस केल्यानी आणि आता आपल्या उरावर बसलेत घर बांधून. कळलं काय? आणि आपण काय करतावाय? आपण काय करतावाय? भावकीच्या मीटिंग मध्ये कोरा चाय मिळाला नाही म्हणून एकमेकांची भांडतावाय.